हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत. TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. त्रिभुवन व चौघडी या शब्दांमधील समास ओळखा. कर्मधारय, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु. त्रिभुवन, चौघडी कोणता समास येईल? तर त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. पहिले पद 3 हे संख्या विशेषण आहे आणि जेव्हा पहिले पद हे संख्या विशेषण असते व या शब्दातून एक समूह दर्शवला जातो तेव्हा द्विगु समास असतो. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. सप्तरंग 7 रंगांचा समूह. 7 हे संख्या विशेषण आहे. पंचवटी 5 वडांचा समूह. नवरात्र नवरात्रींचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण व या शब्दातून एक समूह दर्शवला जातो. ठीक आहे. द्विगु समास. कर्मधारय समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. रक्तचंदन रक्तासारखे चंदन. पितांबर पिवळे असे वस्त्र. महादेव महान असा देव. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सर्वनाम उभयान्वयी अव्यय क्रियापद भाववाचक नाम. आपण या शब्दाची जात. तर आपण हे सर्वनाम आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर 9 आहेत. मी, तू, कोण, आपण, काय, त्यानंतर स्वतः. आणखी काय येईल? तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. ही मराठीतील 9 सर्वनामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक, उत्प्रेक्षा, उपमा, व्यतिरेक. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहेत. तर 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली आहे. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. आणि जेव्हा 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली असते तेव्हा कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार असतो. ऑप्शन सी. सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. ठीक आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. ठीक आहे. उत्प्रेक्षा अलंकार जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय या शब्दांचा वापर असतो. हा आंबा जणू साखरच. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. व्यतिरेक अलंकार उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले असते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उपमेय देवाचे नाव. उपमान अमृत. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले असते. व्यतिरेक अलंकार. आणि रूपक अलंकार जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार असतो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? अष्टपैलू, अनेक बाबींमध्ये प्रवीण, बाळकडू, लहानपणीचे संस्कार, आळवावरचे पाणी, अल्पकाळ टिकणारे, इतिश्री, आरंभ. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर अष्टपैलू म्हणजे अनेक बाबींमध्ये प्रवीण करेक्ट आहे. बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार हे सुद्धा करेक्ट आहे. आळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे करेक्ट आहे. इतिश्री म्हणजे काय असते? तर इतिश्री करणे, शेवट करणे, आरंभ येणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचा चुकीचा पर्याय. इतिश्री म्हणजे शेवट करणे. नेक्स्ट क्वेश्चन. म्हण पूर्ण करा. बोलण्यापेक्षा डॅश श्रेष्ठ. मौन, मन, हृदय, भावना. तर बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द. वळू, गाढव, हल्या, बैल. रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द. तर रेडा म्हणजे हल्या. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे या आशयाची म्हण कोणती? फुटका डोळा काजळाने साजरा करणे. नालासाठी घोडा सोडणे. नालामुळे घोडा गमविणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. तर नागेश्वराला नागून सोमेश्वराला वाद लावणे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर.
याचा अर्थ असतो एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन. गळ्यातील ताईत म्हणजे सोन्याचा हार, चंदनाची माळ, नावडती व्यक्ती, अत्यंत प्रिय व्यक्ती. गळ्यातील ताईत तर अत्यंत प्रिय व्यक्ती. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. पुढचा प्रश्न. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. या वाक्याचा प्रकार सांगा. मिश्र वाक्य, शुद्ध वाक्य, गौण वाक्य, संयुक्त वाक्य. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. तर जेव्हा वाक्य जे, ते, जर, तर अशा संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य असते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जर, तर, जे, ते अशा संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य. संयुक्त वाक्य कोणती असतात? तर जेव्हा दोन वाक्य ही आणि, व, पण, त्यानंतर परी, परंतु, अथवा, किंवा, वा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा संयुक्त वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जसे हत्तीचे चित्कारणे, गायीचे हंबरणे, तसे घोड्याचे काय? फुसफुसणे, आरवणे, रेकणे, खिंखाळणे. तर काय येईल? घोड्याचे खिंखाळणे. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. विवेक क्रिकेट खेळतो, प्रयोग ओळखा. कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे प्रयोग. विवेक क्रिकेट खेळतो. तर प्रयोगसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो प्रयोगाचा. तर कोणता प्रयोग येईल? विवेक क्रिकेट खेळतो. तर वाक्यात कर्ता काय आहे? विवेक आहे. विवेकला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे का? तर नाही आहे. क्रियापद कोणतं आहे? खेळतो आहे. आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते का? तर इथे जर आपण विवेकच्या जागी राधा घेतलं किंवा मुलीचं एखादं नाव घेतलं तर राधा क्रिकेट खेळते. क्रियापद चेंज होईल. तर जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. आपल्या वाक्यात क्रिकेट हे कर्मसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वाक्यात क्रिकेट हे कर्म आहे आणि सकर्मक प्रयोगात वाक्यात कर्म असावेच लागते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नीती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनिती, अनिती, अनिवार, बेअब्रू. नीती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर नीती, अनिती. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. नीती, अनिती. ऑप्शन बी. ऑप्शन ए मध्ये नला ऱ्हस्व विलांटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? चिदानंद शब्दाचा संधी विग्रह. तर चिदानंद व्यंजन संधी आहे. दा कशापासून तयार झाला? तर त प्लस आ. त प्लस आचा होतो दा आणि चिदानंद संधी होते. चित प्लस आनंद येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. चितमधला त आणि आनंदमधला आ. त आणि आचा दा तयार होऊन चिदानंद ही संधी होईल. इथे सुद्धा ए आणि बी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? शैलेश त्रिभुवन, दत्तात्रय फाळके, महादेव वाळुंज, नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही. तर नरेंद्र जाधव येईल करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. नरेंद्र जाधव यांचं पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी उष्मवर्ण ओळखा. अ, आ, ह, श, श, स, क, ख. उष्मवर्ण. तर उष्मवर्ण श, श, स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ह हे काय आहे? महाप्राण व्यंजन. अ, आ सजातीय स्वर आहेत. अ, आ, उ, ऊ, ई, ई सजातीय स्वर. क, ख कठोर व्यंजने आहेत. क, ख. ठीक आहे. त्यानंतर संयुक्त व्यंजनांमध्ये काय येते? तर क्ष आणि न्य. स्वरादी अम, आ. कंपित वर्ण कोणता असतो? तर र. अर्धस्वर य, र, ल, व. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती? तर 48. आधुनिक वर्णमालेत 52 आहे. ठीक आहे. 52 मध्ये स्वर आहेत 14, 2 आहेत स्वरादी, 34 आहेत व्यंजने, 2 आहेत संयुक्त व्यंजने. ठीक आहे. ह हा महाप्राण वर्ण आहे. हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
नामदेव कांबळे, चांगदेव कांबळे, उत्तम कांबळे, शरणकुमार लिबाळे. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर उत्तम कांबळे यांचं पुस्तक आहे आई समजून घेताना, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? 5, 3, 4, 6. किती अर्धस्वर आहेत? तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. अर्धस्वरांमध्ये काय येते? य, र, ल, व. किती आहेत? 4 आहेत, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. हालपेष्टा सोसण्याची तयारी म्हणजे? तत्परता, तितिक्षा, तप, वीरता. हालपेष्टा सोसण्याची तयारी. तर तितिक्षा येईल, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? अनिल, सलील, समीर, समीरण. वारा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर अनिल, समीर, समीरण यांचा अर्थ वारा असा होतो. सलील म्हणजे काय? तर सलील म्हणजे पाणी. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सलीलचा अर्थ असतो पाणी. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्या घरावर असंख्य पाखरे बसलेली आहेत. अधोरेखित शब्दाचे एकवचन ओळखा. पाखरे या शब्दाचं एकवचन. पाखरू, पाखर, पाखारे, पाखरे. काय येईल पाखरे या शब्दाचं एकवचन? तर पाखरू, पाखरे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. एकवचन पाखरू, अनेकवचन पाखरे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.